सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मोबदल्याचा आणि महसुली गावांच्या सिटी सर्व्हेचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या संदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले। या बैठकीनंतर माहिती देताना धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी स्पष्ट केले की रेल्वेसाठी संपादित केलेले जिरायती, बागायती आणि फळबागांच्या जमिनींना अत्यंत तुटपुंज मोबदला मिळत होता। यावर तोडगा काढत 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार सर्व अटी व शर्तींची पडताळणी करून महामार्गांच्या धर्तीवर स्क्वेअर मीटरने योग्य मोबदला देण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले। तसेच तुकडे पडलेल्या 15 ते 20 गुंठे जमिनींचीही नव्याने मूल्यांकन करून येत्या 15 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेशही देण्यात आले। यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। याच बैठकीत धुळे तालुक्यातील 150 महसुली गावांच्या सिटी सर्व्हेचा अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला गुंताही सोडवण्यात आलाय। ग्रामस्थांकडे हक्काचा घर उतारा किंवा सीटीएस क्रमांक नसल्याने त्यांना बँकांचे कर्ज मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करत 1980 साली सर्वे झालेला मात्र अद्ययावत नसलेल्या 77 गावांचे नव्याने सर्वेक्षण करून पुढील 15 दिवसात त्यांना सीटीएस क्रमांक देण्याचे निर्देश दिले। यासोबतच उर्वरित गावे आणि धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 13 गावांमध्येही लवकरात लवकर सिटी सर्व्हिस लागू करण्याचे आदेश पारित करण्यात आले। या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर अधिकार प्राप्त होणार असून अनेक वर्षांच्या लढ्याला आलेले हे मोठे यश मानले जाते। आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली। या धुळे तालुक्यामध्ये रेल्वे संदर्भात फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या भेडसावत होत्या। त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्ष लवाद जिथं झाला तेव्हा तिथं मोजमाप झाली। त्याच्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर होती, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन होती, तरी त्यांना जिरायतीचा मोबदला हा दिला गेला आणि तो देखील 8 लाख रुपये हेक्टरी म्हणजे 3.5-4 लाख रुपये एकरी असा तुटपुंजा मोबदला दिला गेला होता आणि 2008च्या परिपत्रकाप्रमाणे हा आदेश झालेला होता। त्याच्यानंतर मोबदल्यानंतर लवाद कलेक्टर मॅडमकडे चालला। त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्हेरिएशन तिथे अडचणी तिथे निर्माण झाल्या होत्या आणि म्हणून आज धुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज महसूल मंत्र्यांनी बैठक घेतली व 2013च्या भूसंपादन ऍक्ट प्रमाणे ज्या ज्या अटी व शर्ती आहेत त्या एक एक केस याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये दिलेली आहे का नाही हे देण्याचं तिथं चेक करण्याचा आदेश आज तिथे देण्यात आला। हा फार मोठा दिलासा आमच्या धुळे तालुक्यातल्या शेतकरी राजाला तिथं होणार आहे। यामुळे आम्ही या भारतीय जनता पार्टीचे या सरकारचा मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं व महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं मी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अभिनंदन करतो, आभार देखील मानतो व हा विजय आज आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांचा लढ्याचा हा विजय आहे आणि त्यांना आज हा न्याय तिथं मिळालेला आहे। याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो। आमच्या धुळे तालुक्यातल्या 150 महसुली गावांना सिटी सर्वे लागू झाला पाहिजे याच्यासाठीची मागणी अनेक वर्षापासूनची लोकांची होती। लोक पाणीपट्टी देतात, घरपट्टी देतात, पण त्यांना सिटी सर्वेचा कुठल्याही प्रकारचा सीटीएसचा सातबारा नाही, सीटीएस नंबर नाही। त्याच्यामुळे कुठल्याही बँकेमध्ये गेल्याच्या नंतर ना त्यांना हक्काचा घराचा उतारा नसल्यामुळे त्यांना योग्य मोबदला तिथं मिळत नाही, त्यामुळे कर्ज उपलब्ध व्हायला तिथे अडचण निर्माण होते। 77 गावं आमच्या तालुक्यामध्ये आहेत। त्या 77 गावांमध्ये 1980 साली सिटी सर्वे लागू झाला। नंतर गावांचा वाढ विस्तार झाला, गावं विस्तारली। त्याच्यानंतर नवीन सिटी सर्वे लागू झाला नाही, नवीन ड्रोन सर्वे पण झाला नाही। तो आदेश आज महसूल मंत्री साहेबांनी कलेक्टर महोदय मॅडमांना दिला व लवकरात लवकर या 77 गावांना परत सर्वे करून त्यांना सीटीएस नंबर देण्यात यावा याच्यासाठीची आदेश पारित केलेले आहेत। हा आमचा आज तालुक्यातला फार महत्वाचा प्रश्न तिथे सुटणार आहे। 150 गावांपैकी हे 78 गावं सोडले तर बाकी गावांना सनद मिळण्यासाठी, बाकी गावांसाठी जुन्या काळासाठी जेव्हापासून आता महसूल कायदा पास झाला तेव्हापासून सीटीएस नंबर लागू झालेले आहे। म्हणजे असे आमचा पूर्ण तालुका तिथं सीटीएसओ ला लागणार आहे। जे महानगरपालिकेमध्ये 13 गावं हद्दवाढीमध्ये गेलेले आहेत
त्या 13 गावांना सुद्धा आमच्या CTS नंबर CTSO लागू झाला पाहिजे. त्या सुद्धा 13 गावांना पाणीपट्टी, घरपट्टी, महानगरपालिकेचे सगळे टॅक्स हे लोक देतात, तरी सुद्धा त्यांना तिथे त्यांचा हक्काचा CTS नंबर मिळाला नसल्यामुळे त्यांना तिथे अडचण आहे. तर आदरणीय महसूल मंत्र्यांनी तो देखील आदेश आज तिथे केलेला आहे की येणाऱ्या 15 दिवसाच्या आत तिथं सर्वे करावा, याच्यासाठीचा आदेश तिथे प्राप्त झालेला आहे. त्या बैठकीमध्ये जे बागायती क्षेत्र आहे त्याला जिरायती मोबदला दिला, जिथं फळबाग आहे त्याला अत्यल्प मोबदला दिला. जे काही गावं महानगरपालिका क्षेत्रात आहेत, काही गावं MIDCच्या क्षेत्रात आहेत, त्यांना पण अत्यल्प मोबदला दिला. अशा गावांना स्क्वेअर मीटरने मोबदला मिळावा. संपूर्ण रेल्वे मार्ग हा महामार्गापासून मुंबई आग्रा महामार्ग, नागपूर सुरत व पुणे सोलापूर महामार्गाच्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. या सर्व रेल्वेच्या शेतकऱ्यांना स्क्वेअर मीटरने मोबदला मिळावा, जसा हायवेला मिळाला त्याप्रमाणे मिळावा अशी प्रमुख मागणी होती. आणि इतर खूप होते जे तुकडे झालेले आहेत जमिनीचे, ते तुकडे 15-20 गुंठ्याचे ते पण शासनाने अक्वायर करून घ्यावे व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. आणि अशा सगळ्या मान्य साहेबांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले की सर्वांचं मूल्यांकन करून त्यांना 15 दिवसात योग्य तो निर्णय द्यावा असे आम्ही माननीय बावनकुळे साहेब व माननीय आमच्या धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा पराणे साहेब यांचे अत्यंत आभारी आहोत की आणि धुळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बापूसाहेब कलानी हे पण आज उपस्थित आहेत, त्यांचे पण आम्ही आभार मानतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.